पाकिस्ताननं अफगाणिस्तान सीमेजवळ दहशतवाद्यांच्या तळांवर एअर स्ट्राईक केलाय। पाकिस्तानमधील अलीकडच्या आत्मघाती हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांना या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय। या एअर स्ट्राईकमध्ये 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय। पाकिस्तानचे मंत्री अताउल्लाह तरार यांनी रविवारी सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती दिली की सैन्यानं तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच TTP आणि त्यांच्या सहयोगी संघटनांच्या 7 तळांवर गुप्त माहितीच्या आधारे निवडक ऑपरेशन्स केली आहेत। सीमावर्ती भागात इस्लामिक स्टेटशी संबंधित एका गटावरही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र हे हल्ले नेमके कोणत्या ठिकाणी करण्यात आलेत हे पाकिस्ताननं स्पष्ट केलेलं नाही। सोशल मीडियावरील रिपोर्टनुसार हे हल्ले अफगाणिस्तानच्या हद्दीत झाले आहेत। या हल्ल्यांनंतर अफगाण सरकारचं विधानही समोर येतंय। अफगाणिस्तान सरकारनं म्हटलंय की पाकिस्ताननं एका मदरशावर हल्ला केला असून या हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू झालाय। अफगाणिस्ताननं या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचंही म्हटलंय। तर टोलो न्यूजनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी हवाई दलानं अफगाणिस्तानच्या पक्तिका या प्रांतातील बरमल जिल्ह्यात एका मदरशावर हल्ला केला। याशिवाय पाकिस्तानी लढाऊ विमानांनी नंगरहार प्रांतातील खोग्यानी जिल्ह्यातही एअर स्ट्राईक केला। पक्तिकाच्या बरमल आणि अर्गुनसह नंगरहारमधील खोग्यानी, बहसोद आणि गनीखेल जिल्ह्यातही हल्ले करण्यात आले। खैबर पख्तूनवा प्रांतातील बाजौर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 11 जण आणि एका मुलाचा मृत्यू झाला होता। तसंच बन्नू जिल्ह्यात झालेल्या दुसऱ्या एका आत्मघाती हल्ल्यात लेफ्टनंट कर्नलसह 2 जणांचा मृत्यू झालेला। या हल्ल्यानंतर पाकिस्ताननं ही कारवाई केली आहे। या हल्ल्यांमागे अफगाणिस्तानात बसलेल्या TTP नेतृत्वाचा हात असल्याचा आरोप पाकिस्तान करत आहे। तर TTP ही संघटना अफगाण तालिबानपेक्षा वेगळी असली तरी ती त्यांच्या जवळची मानली जाते। TTP पाकिस्तानवर हल्ले करण्यासाठी अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर करतं असा आरोप पाकिस्तान दीर्घकाळापासून करत आहे। मात्र काबूल आणि TTPनं नेहमीच हे आरोप फेटाळून लावले आहेत। अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी एका निवेदनात पाकिस्तानवर अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन केल्याचा आणि निष्पाप नागरिकांवर हल्ला केल्याचा आरोप केलाय। पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या विभागात घुसखोरी केली आहे। अफगाण तालिबानच्या सूत्रांनी सांगितलं की अधिकारी या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीच्या व्याप्तीची चौकशी करतायत। अद्याप अफगाण तालिबानकडून कोणत्याही तात्काळ प्रतिक्रियेची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी नेतृत्वानं प्रतिहल्ल्याचा पर्याय खुला ठेवल्याचे संकेत दिले आहेत। तर पक्तिका आणि नंगरहारमधील पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर तालिबान प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी चर्चा करण्यासाठी आणि पुढची रणनीती ठरवण्यासाठी काबूल आणि कंदहारमध्ये तातडीच्या बैठका घेतल्या। अफगाणिस्तानच्या तालिबान प्रशासनानं आम्ही पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचं मूल्यमापन करत असल्याचं म्हणत प्रतिहल्ल्याचाही इशारा दिलाय आणि या घटनेनंतर अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरचा तणाव हा पुन्हा एकदा शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com